मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदही अडीच वर्षाचं ठेवणार का? उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं। एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर कोरडे ओढले आहेत। नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करा। राज्यातील नवीन सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात राजभवनावर पार पडल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे। नागपुरात एकीकडे थंडीत अधिवेशनात गरमागरमी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे। उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होऊन 12 दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि आता तर खरे खातेवाटपावरून यांची खडबड सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। जर खातेवाटपच झालेले नाही तर अधिवेशन काय टाइमपास म्हणून खेळताय का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। मार्केटवाडी येथे झालेल्या दडपशाहीचा उल्लेख करत त्यांनी 300 उंबरे असलेल्या गावात 400 पोलीस आणून ग्रामपंचायतीने घेतलेला भिरुरूप बॅलेट निवडणुकीचा निर्णय दडवून टाकल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। मतदानाला त्याचे मत नक्की कुठे जाते हे समजले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले। ते पुढे म्हणाले की निवडणूक आयुक्त निवडून आलेला पाहिजे तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं पाहिजे। मार्केटवाडी साधं गाव आहे, मग एका गावात मतदान घ्यायला का घाबरता? ईव्हीएमला जी मते पडली तीच बॅलेट पेपरवर येतील ना। लोकशाहीत मी कुणाला मत देत आहे हे मला कळलं पाहिजे आणि हे मला कळल्यानंतरच बॅलेट पेपरवरील मतदान मला कळायचं, असेही ते म्हणाले। उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, तोपर्यंत वन नेशन वन इलेक्शन पूर्ण करू नये। महाराष्ट्रात जे घडलं ते कुणालाही पटलेलं नाही, त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन डोक्यावर मारू नये। 400ची वस्ती असलेल्या मार्केटवाडीत 300 पोलीस आणले, अशी टीका त्यांनी केली आहे। एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इंडिया आघाडीत आम्ही एकमेकात विसरी झालो नाही, त्यांची मते त्यांच्याकडेच, आमची मते आमच्याकडे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अडीच वर्षाने बदलणार का, असा सवाल देखील त्यांनी विचारला। दरवर्षी अनिल परब आणि संजय पोतनीस सुप्रीमो चषक घेतात। तो एक प्रकारचा फिरता चषक असतो। आता मंत्रिमंडळ फिरते असतील, त्यांच्या जोरावर झाले ते फिरते आणि जे झाले ते कायम। मग तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षाने बदलणार का? त्यांना बदलायचं ठरलंय का ते सांगा, असा रोकडा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना समोर उपस्थित केला। तर खरंच आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अडीच वर्षाने बदलणार का, हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो। आणि असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला। यावर आपली प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कुठल्या प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत